गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय। आतापर्यंत योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। यातच आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। निवडणुकांचे पडघम तर आतापासूनच वाजतायत। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचे 2 हप्ते दिले जातील अशी माहिती समोर आलेली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल 15 नोव्हेंबर पूर्वी वाजणार अशी माहिती समोर आलेली आहे आणि याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागणार आहे। त्यामुळे याच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 2 कोटी लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस सरकार याच आठवड्यात लाडक्या बहिणींना 2 हप्ते देण्याबाबत निर्णय घेणार असेही बोलले जात आहे। आचारसंहितेच्या पूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यांच्यासाठी ही एक मोठी भेट असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकआशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।